गृहलक्ष्मी योजना झाल्या, लाडकी बहीण योजना झाल्या, त्या योजना काहीच कामाच्या नाहीये जर तुम्ही एक वुमेनला सेफ्टी प्रोव्हाईड करू राहत शकता. नाही की उद्या हा नेता त्याच्या व्यक्तिगत स्वार्थापायी त्याचं पक्षांतर करतो. तर या ठिकाणी मला वाटतं की माझ्या विश्वासाचा हा घात होतोय. औरंगाबाद का नाम बदलकर संभाजी नगर रखा गया। तो ये जो नाम बदला गया है, इससे जनता को क्या फायदा कंधों होगा? पर थोड़ा भार चाहिए, खाली कंधों पर थोड़ा भार चाहिए, बेरोजगार हो साहब रोजगार चाहिए। सध्या मी छत्रपती संभाजी नगरातील MGM विश्वविद्यालयामध्ये आहे आणि सध्या आपल्यासोबत काही जर्नलिझमचे स्टुडंट आहेत ते आहेत. त्यांचं काय मत आहे विधानसभा निवडणुकीबद्दल ते जाणण्याचा प्रयत्न करणार मी. मला सांगा, फर्स्ट टाइम वोटर आहे, हो सर. काय अपेक्षा काय जेव्हा तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे राहील? सर माझा मुद्दा तर शैक्षणिकशी रिलेटेड असेल. जसं की सरकार म्हणतात की आम्ही मुलींसाठी शिक्षण मोफत केलं आहे, पण ते फक्त सरकारी लेवलपर्यंत आहे. पण सरकारी लेवलची जी शिक्षण व्यवस्था आहे ती इतकी दुर्मिळ आहे की तिथं जाऊन विद्यार्थी नाही शिकत. लोक प्रायव्हेट कॉलेज किंवा स्कूलमध्ये जाण्यासाठी ते त्यांची फर्स्ट प्रायोरिटी असते. तर मग प्रायव्हेटमध्ये गेल्यावर त्यांना ते फी आणि जे शिक्षण आहे ते मोफत कसं मिळणार आहे? त्यामुळे सरकारने शिक्षणावर भर दिला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे आणि जी सरकारी शाळा किंवा कॉलेजेस आहे ते अजून सुधारलं पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे. मुलीची सुरक्षेबद्दल पण खूप प्रॉब्लेम्स आहे, तर तुमचं काय मत आहे त्याचे? हो सर, सुरक्षेबद्दल नेहमी म्हणतात की आमची लाडकी बहीण योजना त्यांनी काढली, पण सुरक्षेसाठी त्यांनी काहीच पाऊल नाही उचललं. जसं की त्यांनी बदलापूरमध्ये एन्काउंटर केलं, पण त्यानंतर पण खूप केसेस असे आल्या की जिथं लहान लहान मुलींवर पण बलात्कार आणि अत्याचार झालं. तर मग त्या लेवलवर जाऊन तुम्ही सुरक्षा कुठं बघताय? सुरक्षा नाहीच आहे महिलांची. जसं की आज पण आम्ही हॉस्टेलच्या बाहेर 9 नंतर नाही जाऊ शकत का? कारण सुरक्षाच नाहीये. मला सांगा, जॉब यंगस्टर जे आहे जॉबसाठी खूप परेशान दिसत आहे, तर याच्यावर पण काही जे नेता आहेत ते बोलतात, तर तुम्हाला काय वाटते? सर खूप सारे नेता असे आहेत जे असं म्हणू शकतो की खोटे वादे करतायत की आम्ही तुम्हाला जॉब वगैरे देऊया, तुम्ही आम्हाला वोट द्या. पण असं काही होणार नाहीये, कारण खूप सारे लोकं आज आपल्या इंडियामध्ये अनएम्प्लॉईड बसलेले आहेत. कारण त्यांना ती अपॉर्च्युनिटी भेटत नाही. खूप साऱ्या जागांवर कंपनीज नाहीये. जर आपण संभाजीनगरचं बघायला गेलो तर इथे पण IT जॉब्स जे करतायत त्यांना अपॉर्च्युनिटीज नाहीये. तर जे लोकं म्हणतायत सरकार जे म्हणतायत की आम्ही तुम्हाला अपॉर्च्युनिटीज देतोय, तर रिअल करून दाखवा, माझं असं म्हणणं आहे. फर्स्ट टाइम वोटर्स आहे तुम्ही, हो. तर जेव्हा तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे राहतील तुमचे? मी मेनली तर यावेळेस फक्त एकच मुद्दा बघणार आहे, ते आहे वुमेन सेफ्टी. कारण खूप वर्षापासून आपल्या महाराष्ट्रात पण आणि भारतात पण वुमेन्सला जे आहे त्यांना साईडलाईन केलं जात आहे आणि खूप साऱ्या योजना येतात, जसं गृहलक्ष्मी योजना झाल्या, लाडकी बहीण योजना झाल्या. त्या योजना काहीच कामाच्या नाही आहे जर तुम्ही एक वुमेनला सेफ्टी प्रोव्हाईड करू शकत नाही. मला सांगा, सध्याचं जे वातावरण आहे ते खूप तापलेलं आहे, फोडाफोडीचं पण राजकारण झालेलं आहे. एक पार्टीतून दुसरी पार्टी, दुसरी पार्टीतून तिसरी पार्टी, कसं बघतात तुम्ही? तर मला तर असं वाटतं की केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये राजकारण हे पैशांसाठी आणि सत्ता जे समाजकारण आहे ते व्यक्तिगत स्वार्थापायी होत आहे. कारण आपण जर पाहिलं गेल्या 10 वर्षापासूनचं राजकारण संपूर्ण देशामध्येच नव्हे तर अगदी राज्यांमध्ये देखील अशा प्रकारे होते की स्वार्थ हा आपल्याला लगेच दिसून येतोय. अनेक पक्षांमधील अनेक उमेदवारांनी आपले पक्षांतर केले. तर आज मी एक युवती म्हणून जेव्हा मी फर्स्ट टाइम वोटर मी माझं मतदान कोणत्याही पक्षाच्या नेत्याला देईल, तेव्हा मला माझा विश्वास राहत नाही की उद्या हा नेता त्याच्या व्यक्तिगत स्वार्थापायी त्याचं पक्षांतर करतो. तर या ठिकाणी मला वाटतं की माझ्या विश्वासाचा हा घात होतोय. मी या ठिकाणी संपूर्ण जनतेला हेच आव्हान करेल की पक्षामधील आपण मतदान देताना कोणत्याही उमेदवाराचा पक्ष किंवा धर्म किंवा त्याचं आपण न बघता, त्याचं पार्श्वभूमी न बघता त्याच्या समाजाच्या कामाकडे बघावं. त्याने समाजामध्ये काय केलंय यासाठी त्यांनी प्रयत्न करावं. शेवटी एवढंच सांगेल, जनतेला आव्हान करेल की पैशांचं आणि सत्तेचं हे राजकारण सुरूच राहील, मात्र तुमच्या एक सजग मताने लोकशाही जिवंत राहील. परंतु सध्याची जी स्थिती आहे ते राजकीय नेता एक दुसऱ्यावर टीका करत आहे आणि धर्माच्या आधारावर निवडणूक होतात ना? हो नक्कीच. आत्ताच योगी आदित्यनाथ यांनी जी स्टेटमेंट जारी केली की कटेंगे आणि बटेंगे, कुठेतरी तुम्ही हिंदू राष्ट्र आणि मुस्लिम धर्माला टार्गेट करूनच वोटिंग बँक तुमची जारी करत आहात. यामध्ये मला वाटतं की जनता देखील कारणीभूत आहे. कारण आपण अनेक माध्यमांमध्ये बघितलं की धर्माप्रती लोक किती वेडे आहेत.
कारण प्रचारामध्ये आम्ही सहभाग बघितला तर लोकांना त्यांच्या नेत्याच्या पार्श्वभूमीचा, ऐतिहासिक पार्श्वभूमी काही माहीत नसते. मात्र आमच्या धर्माचा, आमच्या समाजाचा नेता आहे म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करणार. यामध्ये मला एक राज्य म्हणायचं आहे की जेव्हा यशवंतरावांचं सरकार होतं तेव्हा यशवंतरावांनी असं म्हटलं होतं की मला राम आणि कृष्ण किंवा विठ्ठल हे मला जनतेची प्रश्न मला सांगणार नाही, मला ना जनतेच्या मधोमध जाऊन मला जनतेची समस्या जाणून घेण्यात आनंद होईल. मला देवळात गेल्यावर देव धर्म मला काही काम नाही, फक्त मला माणुसकी आणि माझ्या लोकांचे जे प्रश्न आहे मला त्या प्रश्नांचे उत्तरं शोधण्यासाठी आणि त्यांच्यासाठी मी काय करेल हे मला महत्त्वाचे आहे असं यशवंतरावांनी म्हटलेलं होतं. त्यांचे मित्र आणि यशवंतराव जेव्हा ते प्रचार करत होते तेव्हा त्यांनी तुरुंगातून बाहेर निघाले होते ना, तेव्हाच त्यांनी हे म्हटलेलं होतं, मला धर्मापेक्षा नाही, मला फक्त माणसामध्ये जाण्याचा आहे. माणसाचे प्रश्न मला सुटले पाहिजे, कारण मी माणसासाठी आणि आपल्या लोकांच्या प्रश्नांसाठी मी इथे उभा आहे. त्यांनी मला इथे उभं केलं आहे, मला धर्मावर लढायचं नाही असं त्यांनी म्हटलं होतं. आणि मी युवा म्हणून माझा एक मुद्दा आहे की खाली कंधों पर थोड़ा भार चाहिए, खाली कंधों पर थोड़ा भार चाहिए, बेरोजगार हूँ साहब रोजगार चाहिए, डिग्री लिए जेब में पैसे नहीं, डिग्री लिए फिरता हूँ, दिन दहाड़े अपनी ही नजरों में उड़ता हूँ. असे प्रत्येक युवांचे मत आहे. आज जसं की म्हणतो की प्रायव्हेट, आता जे सरकार आहे आपलं सध्याचं किंवा जे अगोदरपासूनचं सरकार होतं त्यांचं मला असं विचारायचं आहे की 89% हे प्रायव्हेट केलेलं आहे. गव्हर्नमेंट जॉबसाठी लाखो करोडो विद्यार्थी इथे परीक्षेची तयारी करतात, पण त्यांच्या भविष्याचं काय? त्यांना जवळपास 2 ते 3 हजार जागा काढतात त्यांनी, पण त्या 2-3 हजार जागापेक्षा त्या करोडो विद्यार्थ्यांचं पोट भरणार आहेत का? असं खूप युवांचे मतं आहेत. आणि जसं की आता सुरक्षा म्हटलेलं आहे, तर महिलांच्या सुरक्षावर मी सांगतो की महिलांची सुरक्षा म्हणतात की आपल्या भारतात महिला सुरक्षा नाही, परंतु बाकी वेस्टर्न जे कंट्री वगैरे आहे त्यांच्यामध्ये असं बघण्यात झालं की महिलांचे रेप आपल्या भारतापेक्षा जास्त प्रमाणात तिथे होतात. आणि जे आजकाल 10 वर्षामध्ये मी बघत आहेत की धर्मावर जास्त राजकारण होत आहे. मला सांगा, मराठा आरक्षणचा जे मुद्दा आहे त्याचे काही परिणाम होणार का निवडणुकीवर? जसं की आता बघण्याचा दृष्टिकोन झाला की मराठा आरक्षण धर्मावर जास्त जातीवर आरक्षण लोक करत आहे, परंतु असं काही आता समजा महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात जास्त मराठ्यांचं प्रभुत्व आहे, मराठ्यांची संख्या जास्त मराठी आणि यामुळे असं होतं की काही प्रमाणात मराठ्यांचा म्हणजे फरक पडणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठ्यांचा. सध्या आपल्यासोबत अजून काही आहे विद्यार्थी. मला सांगा, नाव काय तुमचं आणि काय करता? मी सृष्टी पाटील, इलेक्ट्रॉनिक मीडिया सेकंड इयरमध्ये शिकते मी. सध्याचे जे काय वाटते तुम्हाला, जे निवडणूक लागलेली आहे तर याचे काय परिणाम? आता सध्याची निवडणूक म्हटली तर आपण सध्या तरी काही ठरवू शकत नाही की स्पेसिफिक या पक्षाचं सरकार होईल किंवा त्या पक्षाचं सरकार होईल, कारण आपण लोकसभेची जर पार्श्वभूमी बघितली तर महाराष्ट्रामध्ये संमिश्र नेते निवडून आलेले होते, प्रत्येक पक्षाचे नेते आलेले होते. तसंच काहीच चित्र महाराष्ट्रामध्ये विधानसभेला सुद्धा दिसेल असं वाटतंय. जे फोडाफोडीचे जे राजकारण होत आहे तर याचे काही परिणाम होणार का या निवडणुकीत? नक्कीच या फोडाफोडीच्या राजकारणाचे परिणाम होतील असं वाटतंय, कारण आपण जसं बघतो प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते, एक आयडिओलॉजी असते आणि त्यावरती आपण त्या पक्षाच्या मागे जात असतो. पण जर हे नेते निवडून आल्यानंतर उद्या जर दुसऱ्या पक्षात सत्तेपायी जात असतील तर त्यांचा पक्ष बघून मतदान करणं मला बरोबर नाही वाटत आहे. आपण आता मतदान करत असताना जो आपल्याला आमदार पाहिजे त्याचं पहिलाचं केलेलं काम, आपल्या भागात त्यानं केलेलं विकास यावरतीच मतदान केलं पाहिजे असं मला वाटतंय. आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी आहे. मला सांगा, सध्याचे जे राजकारण आहे कसं बघतायत तुम्ही? अभी जो फिलहाल का जो पॉलिटिक्स चल रहा है, मुझे तो ऐसा लगता है कि सिर्फ वो धर्म के नाम पर वही हो रहा है, क्योंकि अभी औरंगाबाद का नाम बदलकर संभाजी नगर रखा गया है. तो ये जो नाम बदला गया है इससे जनता को क्या फ़ायदा हो रहा है वो हमें देखना चाहिए. और यहाँ पे जो मराठवाड़ा के जो रीजनल प्रॉब्लम्स है, यहाँ पे पानी का प्रॉब्लम है, और यहाँ पे आत्महत्या, किसान जो आत्महत्या करते हैं वो प्रॉब्लम्स है, यहाँ पे वुमेन सेफ्टी का प्रॉब्लम है, एजुकेशन अच्छा दो आपको, उसके बाद हेल्थ केयर यानी अच्छा. आपका ये कहना है कि जो बुनियादी सहूलियत है वो नहीं दी जा रही है? जी बिल्कुल नहीं, वो उस तरफ सरकार को ध्यान देना चाहिए और उस पे काम करना चाहिए, ऐसा लगता है. जी.
और जिस तरह से नफरत के बयानात दिए जा रहे हैं, जैसा कटोगे तो बटोगे तो कटोगे, और 15 मिनट के लिए पुलिस हटा दीजिए, और मस्जिद में घुस के मारेंगे, तो ये कहीं ना कहीं इनका कुछ असर देखने को मिलेगा अभी जो चुनाव होंगे। जी बिल्कुल, इसका असर तो देखने के लिए मिलेगा, बट मुझे एक चीज़ कहना है इसमें कि जो ऐसे बयान दिए जा रहे हैं, जो वो लेवल पे जो होते हैं चीफ मिनिस्टर साहब जैसे योगी साहब है, उन्होंने ऐसे बयान दिए कटेंगे तो बटेंगे। आप उस लेवल पे आप ऐसे नेशनल टेलीविज़न पे ऐसे बयान दे रहे हो, तो सोचिए इसका प्रभाव क्या पड़ेगा जनता के लिए, और ऐसे बयानों से ज़्यादातर बचना चाहिए। कहीं ना कहीं डर लगता है क्योंकि आप यूथ है, कहीं ना कहीं इस तरह के बयानात होते हैं और इसका असर भी देखने को मिलता है। कई जगह पर मॉब लिंचिंग होती है या फिर एक दूसरे के समुदाय के लोग एक दूसरे पर टूट पड़ते हैं। जी, ये ग्राउंड रिपोर्ट अगर आप देखें ग्राउंड लेवल पे, तो इसका असर तो हमें देखने के लिए मिलता है। जैसे बहुत सारे जगह पे हमें खबर मिलती है कि यहाँ पत्थरबाजी हो गया है, यहाँ ऐसे घटनाएं हुई है। तो ये ऐसे खबरों के वजह से ही ग्राउंड लेवल पे ऐसी घटनाएं हो रही है। तो ऐसे अगर न्यूज़ अगर ना दे वो पॉलिटिकल लोग, तो ये सब घटना कम होगी, और आम लोग अपनी ज़िंदगी एकदम आराम से जी सकते हैं। कहीं ना कहीं देखिए, जो मौजूदा सरकार है कई सारी स्कीम्स उन्होंने लॉन्च की है और उसका फ़ायदा भी हुआ है, लेकिन कहीं ना कहीं स्टेट में कर्ज भी हुआ है इसकी वजह से। जी, आप तो जानते ही होंगे कि महाराष्ट्र सरकार के ऊपर 80,000 करोड़ कुछ कर्जा है। तो मेरा कहना है कि जो अभी लाड़की बहन योजना निकाला है, तो ये तो ऐसे ही हो गया ना कि पहले डायरेक्टली पैसे देते थे इलेक्शन के टाइम घूस वोट देने के लिए, अभी टेबल के नीचे से देते हैं। अभी एक योजना निकाली लाड़की बहन, तो ये तो आमतौर पर वही हो गया कि योजना के थ्रू पैसे देकर और वोट खरीदे जा रहे हैं। क्योंकि देखिए नहीं, अगर देखिए ये तो 1500 की बात हो गई है महायुति की, लेकिन महाविकास आघाड़ी की भी सरकार ने कहा है कि अगर वो सत्ता में आते हैं तो वो 3000 रुपये जी, देंगे। मैं दोनों पक्ष को यही कहना चाहूँगा कि हमें 1500 या 3000 नहीं चाहिए। बदले में वुमेन सेफ्टी, या मराठवाड़ा में जो प्रॉब्लम्स है, किसान आत्महत्या कर रहे हैं, वो पानी की प्रॉब्लम्स, और जो भी फैसिलिटीज़, बेसिक फैसिलिटीज़ जो होनी चाहिए वो दे, जैसे कि युवा लोगों को शिक्षण, हेल्थ केअर फॅसिलिटीज ये सब मिळली चाहिए। यूथ आहे त्यांचं काय मत आहे ते जाणण्याचा प्रयत्न करणार। मला सांगा, नाव काय तुमचं आणि काय करणार? जय महाराष्ट्र. मी निखिल काकडे पाटील. आणि माझा जे प्रश्न आहे, तर माझा प्रश्न असा आहे की आजकाल कोणती सरकार जर आली, मराठी बोलू शकतो, कोणती जरी सरकार जर आली तर ती मराठ्यांचे जे विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहे आमच्या, ती कोणतीच सरकार उपस्थित करत नाही. आणि नेमकं करते काय समस्या काय आहेत तुम्ही लोकांची? समस्या सर, आम्ही चांगले मार्क पडून पण आम्हाला डोनेशन भरावं लागतंय. चांगले मार्क पडून सुद्धा आम्हाला ते बेनिफिट्स भेटत नाही जे काय म्हणता येईल, जे एखाद्या ठराविक कॅटेगरीला भेटत आहेत. तर आमचं असं एकच म्हणजे मागणी होती आमची की जे मराठा आरक्षणाचे मुद्दा आहे ते लवकरात लवकर सरकारने सॉल्व्ह करा. या निवडणुकीमध्ये मराठा रिझर्वेशनचा जे मुद्दा आहे ते गाजणार आहे का? काय वाटतंय तुम्हाला? हो, गाजल ना सर. पाटलांचं जे फॅक्ट आहे ते नक्कीच गाजल सर. त्याच्यामुळे परंतु खूप जरांगे पाटीलचं जे म्हणणं होतं की रिझर्वेशन द्या आम्हाला, तर महायुतीची सरकारने 10% दिली ना रिझर्वेशन, हो दिलं सर, पण ते EWS मधून दिलं. तर काय फायदा होणार नाही? बेनिफिट होईल, बट जितका व्हायला पाहिजे तितका होत नाहीये सर, कुठे ना कुठे. तुम्हाला काय सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की 50% वरून देऊ शकत नाही आम्ही, तर कसं मिळणार तुम्हाला? सर हे सगळ्यांनी, माझं असं म्हणणं आहे सर, याच्या मागं पण इतर पक्षांची सरकार होती. आता आपले जे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार साहेब यांची इतक्या वर्ष सरकार होती महाराष्ट्रात, पण पवार साहेब कुठेतरी आता जाऊन पवार साहेबांची स्टेटमेंट आहे की आम्ही आमची सरकार आल्यानंतर मराठा आरक्षणाचा जे मुद्दा आहे ते आम्ही हाताळू. तर इतक्या वर्ष पवार साहेबांनी केलं. पवार साहेब पण मुख्यमंत्री होते, त्यांनी केला नाही, काय वाटतंय? हो ना, मग आता ते जे स्टेटमेंट देतात ती स्टेटमेंट पण चुकीची आहे असं आम्हाला एक विद्यार्थी म्हणून वाटतं सर. जर शहरी भागात लोकांचे प्रश्न थोडेफार वेगळ्या प्रमाणावर असतील, पण ग्रामीण भागामध्ये शेतीमालाचा, लाईटीचा, पाण्याचा प्रश्न जाणवणार आहे. आणि ह्या वेळेस प्रामुख्याने जसं भाऊ बोलले की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रामुख्याने एक मराठवाड्या सोबतच थोड्याफार मोठ्या दरवर्षी सैकड़ो किसान सुसाईड करत आहे हा, मग मी तेच सांगतोय. आणि सरकार फक्त म्हणतात की आम्ही किसान सोबत आहे, 1 रुपयामध्ये इन्शुरन्स दिलेला आहे,
काय वाटते? आता सरकार सांगतं की 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा देतोय. एक पीक विमा देतोय. गेल्या वर्षी त्यांनी ही योजना रब्बीमध्ये लागू केली. त्याच्यानंतर रब्बी आणि खरीप गेल्या वर्षीचा एकही रुपयाचा पीक विमा अजून तरी पण कोणाच्या खात्यावर जमा झाला नाही. एक थोड्याशा 2-2 हजार रुपयापर्यंत काही लोकांना पैसे आलेले हेक्टरी त्यात सुद्धा कट लावलेला आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी ह्या योजना करतोय. त्याचा ग्राउंडवर फायदा तरी एवढ्या प्रमाणावर होत नाहीये. आता ह्या 2-2.5 वर्षामध्ये सरकार आल्यापासून सनी मागेल त्याला शेततळे योजना असेल किंवा सौरपंप असेल ह्यासारख्या 1-2 योजना झाल्या. पण अशा पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या कमी होईल यासाठी अशा कोणत्याही योजना सरकारच्या आलेल्या या 5 वर्षामध्ये दोघी पण सरकार होते, कोणतीही सरकार आवडली? 5 वर्षामध्ये सरकार होतं, पण हे जे शिंदे साहेबाचं सरकार आहे यांनी खूप चांगल्या प्रमाणावर त्या मागच्या पेक्षा तरी थोड्याफार प्रमाणावर चांगलं काम केलं. त्यावेळी कोविड होता ना? नाही, कोविड होता, पण कोविडच्या टायमामध्ये सुद्धा काही गोष्टी करता जाण्यासारख्या होत्या त्या त्यांनी केल्या नाही. आता तुम्हाला सांगतो मी, सरकार आलं की उद्धव ठाकरेंचं त्या अगोदर सुद्धा 2019 साली आता जशी या पहिल्या 15 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी गारपीट झाली आणि शेतीमालाचं नुकसान झालं, त्यावेळेस ते फिरत होते. ज्यावेळेस आणीबाणी लागलेली होती त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं, सांगलीसारख्या कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर आलेला होता, त्यांचं म्हणणं होतं की हेक्टरी शेतकऱ्यांना 25,000 मदत करा. आणि त्याच्यानंतरच 15 दिवसामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आलं तर त्यांनी 25,000 मदत करा ते अगोदर 15 दिवसापूर्वी बोलले होते. त्याच्यानंतर पुढे 15 दिवसात ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी मदत केली नाही. आणि काय कर्जमाफी झाली होती का? कर्जमाफी झाली होती, पण त्यात सुद्धा तत्वता आणि निकष अशा काही गोष्टी होत्या की त्या लोकांना त्याचा काही प्रमाणावर फायदा झाला, काही प्रमाणावर झाला नाही. मला सांगा, सध्याचे जे राजकारण होतात त्यामध्ये जे राजकीय नेता आहेत ते एक दुसऱ्याची जाती काढतात, काय वाटते? सर हे चुकीचं आहे. हे सरकार आहे एकदम 1 नंबरचं गद्दार सरकार आहे. तर या सरकारने कोणतेही कामं केलेली नाही आहे. हे खरं सरकार होतं तर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं. हे सरकार नुसतं पैशावर चालणार आहे. आणि हे जे 1,500 रुपये देऊ लागले महिलांसाठी, तर हे 1 नंबरचे फालतू कामं. हे महिलांना म्हणजे एक दुसरं लक्षित करणं किंवा चुकीचं करणं हे फक्त मतदानासाठी चालू आहे की आम्ही तुम्हाला सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं म्हणणं आहे की सर्वसामान्य लोकांचं हे सरकार आहे. नाही, चुकीचं आहे सर. हे फक्त इलेक्शन पुरती, फक्त इलेक्शन झाल्यानंतर कोणत्याही महिलाला 1,500 रुपये येणार नाही, कोणताही नाही का पुरुषांना पैसे येणार, काहीच होणार नाही. हे सरकार इथून 1,500 रुपये देऊ लागलं, पण इतर गोष्टीमध्ये त्यांनी पैसे वाढवलेले आहेत, जसं की गॅसची टाकी किंवा भाजीपाला, डाळ, तेल, कोणताही काय महागाई वाढली का? महागाई प्रत्येक गोष्टीत महागाई वाढली. डिझेलमध्ये वाढली, पेट्रोलमध्ये वाढली. हे सरकार इकडून पैसे देतात तिकडनं कव्हर करू लागलं, तर हे एकदम चुकीचं आहे. या लोकांचे, आपल्या जनतांचे डोळे अजून उघडलेले नाही. काही लोकांचे डोळे उघडलेले, तर आता त्यांना रिझल्ट टाकून देईन ह्या वर्षी 2024 मध्ये. जातीचे नावावर होतात का हे निवडणूक? हे सरकार नुसतं मराठा आरक्षण देणार म्हणून लोकांना बोलू लागले, पण त्या मराठा आरक्षणचे मराठा समाजांच्या लोकांचे वोटिंग खाऊ लागलं. पण हे अतिशय चुकीचं आहे. आम्हीही किती का मोर्चे केलेले आहेत, आम्हीही किती का आंदोलन केले आहे मराठा समाजाबद्दल, किंवा नाही का आम्हाला आरक्षण भेटावे, पण हे कोणत्याही पद्धतीने आमच्याकडे आलेलं नाहीये. आणि यांनी आम्हाला कोणताही नाही का म्हणजे एखादा आन्सर दिलेलं नाही, एक पण काहीच नाही. आम्ही किती आंदोलन केले, किती काही बोललो की आम्हाला मराठा आरक्षण द्या, पण कोणत्याही पद्धतीने आमच्यावर त्यांनी काही केलेलंच नाही. आमच्यावर प्रेशर टाकून त्यांनी आम्हाला उठवण्यात आलं, पण हे एकदम चुकीचं केलेलं आहे. प्रत्येक राजकीय पार्टीचे वेगवेगळे आता मला सांगायचे एक अजेंडा निर्माण करण्यात आलेला आहे. प्रत्येक जातीला आता आपल्या पार्टीकडे वळवून घ्यायचे, काही जातीला जातीमध्ये फूट पाडायचे, धर्मामध्ये फूट पाडायचे आणि यांच्या राजकीय पोळ्या यांना भाजून घ्यायचे, असं मला वाटतं. आणि प्रामुख्याने जर आता पाहू शकतो आपण, शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे. शेतकरी आत्महत्या ही सर्वात मोठी एक समस्या निर्माण झालेली आहे. आणि या शेतकरी आत्महत्येवर कोणताच मायकाला बोलायला तयार नाहीये. शेतकरी आत्महत्येवर बोलण्याची गरज आहे, मला असं वाटतं. मी आता शेतकऱ्याचा मुलगा आहे. खरं तर मराठा आरक्षण हे सुद्धा पीकवर असलेला विषय आहे, परंतु मराठा आरक्षणाकडे ही सकारात्मक दृष्टीनं कोणी पाहत नाही. खऱ्या अर्थानं मी मराठा समाजाचा एक विद्यार्थी आहे. माझे वडील शेती करतात. सर्वप्रथम माझे वडील शेती करतात. माझ्या वडिलांना आता शेतीसाठी कर्ज घेतले आणि मला इकडे शिकवताय. आणि इकडे शिक्षणामध्ये मला आरक्षण नसल्यामुळे त्याचा फायदा होत नाही. म्हणजे मला फायदा न झाल्यामुळे मी डिप्रेशनमध्ये आणि मी आत्महत्या करतोय. आणि तिकडे माझे वडील लोन फेडू शकत नाहीत म्हणून ते डिप्रेशनमध्ये आणि ती आत्महत्या करताय. आम्ही माझ्या वडिलांनी मारायचं आणि मी बी मारायचं, तर मग यांना मतदान करून आणि मग यांचा फायदा काय? मग लोकशाहीमध्ये जर आम्ही राहतोय तर मला वाटतंय लोकशाहीमध्ये राहून आमचा फायदा आहे का आणि लोकशाही आहे का? निवडणूकमध्ये जे मराठा आरक्षणचा जे मुद्दा आहे ते गाजणार का, काय वाटतं तुम्हाला? मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पाडणारा मुद्दा आहे. आणि मराठा आरक्षणाचा नक्कीच मला वाटतं इम्पॅक्ट हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईल. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती महाराजांची की आम्ही रिझर्वेशन देणार, परंतु त्यांचं म्हणणं आहे की 10% आम्ही रिझर्वेशन दिलेलं आहे. त्यांनी दिलेलं 10% रिझर्वेशन हे मराठ्यांना ते रिझर्वेशन पाहिजे नाही. आम्हाला आमच्या मागण्या वेगळ्या आहेत. आम्हाला ओबीसी मधून मतदान पाहिजे आणि आम्हाला
त्यांची दिलेली त्यांची हे नाही बरोबर. हे MGM विश्वविद्यालयाचे स्टुडंट्स आणि त्यांचं म्हणणं आहे की जे सरकार काम करणार त्याला हे वोट करणार. इसरार चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.